ते तिचा फेवरेट पदार्थ माहितीये तुला खायला तिला काय आवडतो ते पण नाही माहिती रेवादी बरं तिचा फेवरेट कलर तरी माहितीये रंग कुठचा आवडते तिला ते नाही असा कसा मित्र तू राणा मी सांगते हिचा फेवरेट कलर आहे ना ते पर्पल जांभळा बोलते ने करेक्ट ने हिचा फेवरेट पदार्थ ते खायला हिला आहे ना ते मुरब्बा आवडते मुरब्बा बरोबर की नाही आणि हिचा फेवरेट सॉन्ग आहे ना ते बैजू बावरा फिल्म मधला बचपन की मोहब्बतों को दिल से ना जुदा करना ते करेक्ट की नाही अंजली याला म्हणतात फ्रेंड ते तुला काहीच माहित नाही अंजली तुला आठवते बचपन मध्ये आपण ते लपाछुपी खेळायच्या ते काय मजा यायच्या नाही हे अंजली आणि तुला ते आठवते तो एक साऊथ इंडियन मुलगा होता आपल्या बिल्डिंग मध्ये ते त्याला मराठी पण नीट यायच्या नाही आणि हिंदी पण नाही आपण किती चिडवायच्या नाही त्याला हे मला आठवते एकदा तर मी त्याला त्या बिल्डिंगच्या स्टोर रूम मध्येच लॉक केला होता हो आणि त्यावरून खूप मारही खाल्ला होतास तू आठवतंय मला मी सुधारला काय त्याने दे टाली अरे दे ना टाली दे ते बचपनचा दिवस आठवला ना की एकदम मस्त फिलिंग येते बघ तू तर एकसारखा ते एकच सॉन्ग बोलत राहायचा बचपन की मोहब्बतों को दिल से ना जुदा करना दुसरा काय यायच्यात नाही तुला हो मस्त होतं ते गाणं खूप पण अशी गाणी तुला तर आवडत नाहीत राणाजींना आवडतात अशी अर्थपूर्ण आणि छान गाणी हो ना राणाजी होय कल्पेश तू सांग मला आयुष्यातला माझा सगळ्यात आनंदी क्षण कुठला हाऊ वुड आय नो राणाजींना माहितीये सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे बदामाचे तुकडे टुटी फ्रुटी डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला तो आनंद महत्त्वाचा हसत राहा आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी अभिनंदन आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी अभिनंदन काय गो हा काय झालं काय झालं काय आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का आई मी चांगलं सुनावून आली आहे त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.